नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे जीवा नंदिनीला घरी घेऊन जात असतो. तेवढ्यातच नंदिनी म्हणते, एक मिनिट गाडी थांबा बरं. तेव्हा इथे जीवा म्हणतो, काय झालं काय? तेव्हा नंदिनी म्हणते, काय झालं काय म्हणजे ही काय पाणीपुरीची गाडी. तेव्हा ती आता पाणीपुरीच्या गाडीजवळ जाते आणि जीवाला म्हणत असते की चला आता आपण पाणीपुरी खाऊया. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको, मला नको, तुम्ही खा, माझा मूड नाही आहे. तेव्हा नंदिनी म्हणते, अहो मूड चांगला करण्यासाठीच तर आपण इथे आता पाणीपुरी खात असतो ना. तुम्हाला माहिती आहे का, रिसर्चमध्ये असं समोर आले, जर आपण पाणीपुरी खाल्लं ना तर आपल्या मेंदूमध्ये ना हॅपी हार्मोन्स तयार होतात. तेव्हा जीवा म्हणत असतो, अच्छा, नंदिनी रिसर्च सेंटरमध्ये हे सगळं आता समोर आलं आहे का? तेव्हा नंदिनी हसायला लागते आणि म्हणत असते, तुमचा मूड चांगला करण्यासाठी मी तुम्हाला हे सगळं चांगलं सांगत होते. जाऊ दे, पण तुम्हाला जर ऐकायचंच नसेल तर मी काय करू? तेव्हा इथे नंदिनी म्हणत असते, जाऊ दे, तुम्हाला नाही खायची आहे का पाणीपुरी, पण मी खाणार आहे. तुम्हाला जर खायचे असेल तर तुम्हीसुद्धा खा. तेव्हा नंदिनी म्हणते की भैया, मला मीडियम पाणीपुरी दे ना. त्याच्यामध्ये ती इथे आता पुदिन्याची चटणी, त्याचबरोबर रगडा, इथे आता चिंचेचं पाणी, अगदी सगळं मापात ती टाकायला सांगत असते. तेव्हा इथे जीवा तिचं बोलणं ऐकतच असतो. म्हणजे तिला पाणीपुरी खायची असते, पण तिच्या पद्धतीने, अगदी मापात. त्यानंतर इथे आता भैयासुद्धा पाणीपुरी तिच्यासाठी बनवतात आणि तिला खायला देतात. तेव्हा नंदिनी म्हणत असते की वा, खूपच छान, आणि ती खूपच जास्त आनंदाने पाणीपुरी इथे आता खात असते. तेव्हा इथे ती म्हणते, भैया इनके लिए भी बनाना. तेव्हा जीवा म्हणतो, नाही नको, मला नको आता. जीवाला खरं तर नंदिनीला पाणीपुरी खाताना बघून त्याच्या तोंडाला पाणी आलेलं असतं. त्यालासुद्धा इथे प्रेक्षकांनो आता पाणीपुरी खाण्याची खूप इच्छा झालेली असते. खूपच जास्त तीव्र इच्छा झालेली असते. पण मनामध्ये राग असल्यामुळे त्याला ती पाणीपुरी काही खायची नसते. तेव्हा इकडे नंदिनी म्हणत असते की भैया, हे कम डालना, वो कम डालना, ये ज़्यादा डालना, असं ती म्हणत असते आणि तिला हवी तशी पाणीपुरी बनवून ती खायला घेत असते. आणि भैयासुद्धा तिच्या सगळ्या इच्छा आता या पूर्ण करत असतात. तिला जशी पाणीपुरी हवी असते अगदी तशी बनवून आता देत असतात. तेव्हा ती खात असताना सारखी इथे आता जीवाला विचारत असते, तुम्ही खाणार का, तुम्ही खाणार का? त्यानंतरला इथे जीवा म्हणतो, नाही नको, मला नको आहे, माझा मूड नाही आहे. मी एकदा नको म्हणालो ना की नकोच. तेव्हा इथे नंदिनी म्हणते की ठीक आहे, तुम्हाला जर नाही खायची आहे ना तर मी तुम्हाला काही आता फोर्स करणार नाही. ती आपली आता इथे खूपच छान पद्धतीने सगळी पाणीपुरी खात असते. त्यानंतर ती म्हणते की आता मला मसाला पुरी हवी आहे. तेव्हा इथे जीवा म्हणतो, पण आता तर तू खातेस ना पाणीपुरी, मग आताच का मसाला पुरी? ती म्हणते, मला 2 प्लेट खायचे आहेत ना, मग आता दोन्ही प्लेट खाल्यानंतर एकच मसाला पुरी मिळेल, म्हणून मी आत्ताच एक मसाला पुरी खाते, मग दुसरी प्लेट खाणार आणि मग दुसरी मसाला पुरी खाणार, असं तिने कॅल्क्युलेशन करून ठेवलेलं असतं. त्यानंतर इथे आता वसू आत्या म्हणत असते, रम्याने मला एक प्लॅन सांगितला आहे. तिने मला सांगितलं की ॲनिव्हर्सरीची सगळी तयारी कर म्हणून, आणि त्याच्यामध्ये गोंधळ घालायला सुद्धा सांगितले. तिने जसं सांगितले मी सगळं तसंच करणार आहे. आपण आया कशा असतो ग, आपल्या मुलांचे लाड करता करता आपण कुठे थांबायचं ना हेच आपल्याला कळत नसतं. माझंसुद्धा काहीसं असंच झालंय. माझ्या रम्याच्या प्रेमापोटी, तिचे लाड पुरवण्यापोटी इथे सगळं मी तिचं आता ऐकत असते. ती जसं म्हणते मी सगळं तसंच करत असते. तिने मला सांगितले की आता इथे ॲनिव्हर्सरीमध्ये 1 मंथ ॲनिव्हर्सरीमध्ये काय तमाशा करायचा ना ते तिने मला सांगून ठेवले. पण आता प्लॅननुसार सगळ्या गोष्टी घडतायत की नाही हे बघण्यासाठी तरी तिने इथे असायला हवं होतं ना. आता बघ फक्त मी काय करते ते, कशी त्या काव्याची आणि नंदिनीची वाट लावते ना ते बघच. तेव्हा इथे मधू म्हणत असते की वसुताई, अगं नक्की तू काय करणार आहेस ते तरी सांग ना. कशी त्यांची ॲनिव्हर्सरी इथे स्पॉईल करणार आहेस, मला पण जरा कळू दे. तेव्हा इथे वसू आत्या म्हणत असते, नाही या, अजिबात नाही. आत्ताच मी सांगणार नाही आहे तुला की मी काय प्लॅनिंग करते ते. जेव्हा इथे खूप मोठा धमाका होईल ना तेव्हा तुम्हाला सगळ्यांना कळेलच, असं तिचं म्हणणं असतं.
त्यानंतर इथे आता नंदिनी जी पापडी मागत असते, मसाला पापडी, ती आधीच मागत असते. तेव्हा जीवा म्हणत असतो, अगं आधीच काय मसाला पापडी मागतेस? ती म्हणते 2 प्लेट खाणार आहे ना, मग आता आधी एक मसाला पापडी मी खाणारच, नंतर एक खाणार, असं ती समजून सांगत असते. त्यानंतरला ती आता इथे मसाला पापडी वगैरे खात असते, छान पाणीपुरी खात असते. तेव्हा इथे जीवाला पण काय आता राहत नाही. जीवाच्या तोंडाला सुद्धा पाणी सुटलेलं असतं. तेव्हा तो म्हणतो की ठीक आहे भैया, मेरे लिए भी एक पाणीपुरी बनाना. तेव्हा ती म्हणते, तुम्ही खाणार आहात का? ठीक आहे भैया, इनके लिए भी पाणीपुरी बनाना, मीडियम या तीखा. तेव्हा इथे तो म्हणतो की मीडियम मीडियम, मी पण मीडियमच खाणार. तेव्हा ती म्हणते, भैया बनवा बनवा, त्यांना मीडियम बनवा, जास्त तिखट पाणी त्याच्यामध्ये टाकू नका. त्यानंतर इथे भैया आता बनवतात आणि त्याला मीडियम पाणीपुरी खायला देतात. तेव्हा इकडे आता नंदिनी स्वतःसुद्धा खात असते, त्याबरोबर जीवालासुद्धा द्यायला सांगत असते. दोघेही फुल इथे एन्जॉय करत असतात आणि पाणीपुरी खात असतात. त्यानंतर इथे आता नंदिनी बोलतसुद्धा असते आणि पाणीपुरीसुद्धा खात असते. पाणीपुरी खात असताना तिला आता जोरात ठसका लागतो. तेव्हा इकडे ठसका लागल्यानंतर जीवा तिला म्हणत असतो की वरती बघ वरती बघ. तेव्हा ती इथे फक्त डोळे वरती करत असते, मान मात्र खालीच असते. तेव्हा जीवा म्हणतो, अगं असं काय करतेस? नुसते डोळे काय वरती करून बघतेस? मान पण वरती कर ना, तुला ठसका लागलाय, थांबायला नको का? तेव्हा इथे तिला फार आश्चर्य वाटतं, कारण जीवा तिची काळजी घेत असतो. तेव्हा इथे जीवा म्हणतो की घे खा, शांतपणे खा ना, पाणीपुरीवाला कुठे पळून जातोय की काय? तुला जितकी पाणीपुरी खायची आहे ना तितकी खा, पण शांतपणे खा, नाहीतर तुला ठसका लागेल. तेव्हा इकडे जीवासुद्धा आता पाणीपुरी खात असताना त्याला पण ठसका लागत असतो. पण तेव्हा नंदिनी त्याची काळजी घेते आणि त्याला सावकाश खायला सांगते. त्यानंतर इथे प्रेक्षकांनो आता एक कपल आलेलं असतं. नंदिनी आणि जीवा यांच्याबरोबर ते सुद्धा पाणीपुरी खायला आलेलं असतं. तेव्हा ते शेजारी येऊन उभे राहतात. तो मुलगा असतो, तो मुलीला इथे फ्लाइंग किस द्यायला जातो. तेव्हा ती मुलगी आपला हात असा आडवा करते आणि फ्लाइंग किस काही घेत नाही. तेव्हा इथे जीवाला आठवण येते ती काव्याची, कारण जेव्हा जीवा काव्याला असे फ्लाइंग किसेस देत असतो तेव्हा काव्यासुद्धा हाताने ते अडवत असते. कधीच त्याचे फ्लाइंग किस ती ॲक्सेप्ट करत नाही. त्याच्यामुळे इथे जीवाला खूप जास्त ती गोष्ट आता आठवते, त्याला ती फील होते आणि त्याला राग येतो आणि मग तो राग आता तो स्वतःवरती काढतो. तो म्हणतो की नाही, मला पाणीपुरी मीडियम नको आहे, मला पाणीपुरी तिखट हवी आहे, तिखाई डालना, पाणी इथे आता तिखाई डालना, असं तो म्हणत असतो. म्हणजे चिंचेचं पाणी, गोड पाणी, त्याला आता खजुराचं पाणी हे नकोच असतं. तेव्हा इकडे प्रेक्षकांनो आता तिखट पाणीपुरी तो बनवायला सांगतो, एकदम तिखट, आणि त्याचबरोबर ती खाससुद्धा असतो. खात असताना त्याला ठसका लागतोय, त्याला इथे खोकळा येतोय, तरी पण त्याच्या मनामध्ये आता काव्याबद्दलच्या ज्या आठवणी आहेत ना, त्या कधी त्याला अशा आठवत असतात आणि तेव्हा तो स्वतःला खूप जास्त त्रास करून घेत असतो. आता तिखट पाणीपुरी खात असताना त्याला जोरात ठसका गेलेला असतो. तेव्हा ती म्हणते, हे काय करताय तुम्ही जीवा? तुम्हाला माहिती आहे ना ठसका जातोय ते, तुम्ही इतकं तिखट खाऊ नका, तुम्हाला त्रास होईल. पण इथे जीवाला आता स्वतःला हर्ट करायचं असतं. काव्याचा राग तो स्वतःवरती काढत असतो आणि म्हणूनच इथे आता तिखट पाणीपुरी खात असतो. तेव्हा इथे नंदिनीला ती गोष्ट आवडत नाही. नंदिनी म्हणते, जीवा हे काय करताय तुम्ही? का स्वतःला इतका त्रास करून घेताय? त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता पार्थ आणि काव्या दोघेही जण घरी आलेले असतात. तेव्हा पार्थ म्हणतो, हे काय एवढा अंधार करून का ठेवलाय? तेव्हा दोघे आता घरामध्ये आल्यानंतर इथे आता हळूहळू लाईट्स ऑन होत असतात आणि पूर्णपणे लाईट्स ऑन झाल्यानंतर सगळेजण म्हणतात की सरप्राईज. तेव्हा सगळेजण आता घरातले लोक बाहेर येतात. तेव्हा सगळेजण विश करत असतात आणि म्हणतात की 1 मंथ ॲनिव्हर्सरी असल्यामुळे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे आता काव्याच्या लक्षात येतं. काव्या मागे वळून बघते तर इथे जीवा आणि नंदिनी, त्याचबरोबर काव्य आणि पार्थ या दोघांच्या लग्नाचे फोटोसुद्धा बाजूबाजूला आणून असे लावलेले असतात. तेव्हा सगळेजण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करतात. तेवढ्यात नंदिनी आणि त्याचबरोबर जीवा दोघेही जण घरी आलेले असतात. सगळेजण टाळ्या वाजवतात, भरभरून कौतुक करतात. तेव्हा इथे 1 मंथ सेलिब्रेशन हे सगळेजण एकत्रित येऊन करत असतात. त्यांना इथे आता चौघांनाही लग्नाला 1 महिना पूर्ण झाला म्हणून सगळेजण शुभेच्छा देत असतात.
तेव्हा पार्थला खूपच जास्त आनंद होतो. पार्थ म्हणतो, तुम्ही सगळेजण एकत्र येऊन आमचा हा जो काही आता लग्नाला आमच्या 1 महिना पूर्ण झाला तो वाढदिवस साजरा करताय, त्यासाठी खरंच तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार. त्यानंतर नंदिनी आणि जीवा दोघेही जण आलेले असतात. तेव्हा मुकुंद काका म्हणत असतात की घ्या, म्हणजे जीवा आणि नंदिनीसुद्धा अगदी योग्य वेळेवरती आलेले आहेत. तेव्हा जीवा म्हणतो, काय काय हे सगळं काय आहे काय? तेव्हा इथे मानिनी म्हणते, अरे काय म्हणजे काय विचारतोयस? तुमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला ना, मग आता 1 महिना पूर्ण झाल्यानंतर तो सेलिब्रेट करायला नको का? तेव्हा इथे आता मुकुंद काका खूपच जास्त खुश असतात. ते इथे खूप छान असं सेलिब्रेट करत असतात, एन्जॉय करत असतात आणि त्यांनासुद्धा करायला सांगत असतात. तेव्हा काव्या इथे पार्थला म्हणते, तुम्हाला हे सगळं माहिती होतं की आज आपल्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला आहे आणि त्याचं सेलिब्रेशन आहे? तेव्हा पार्थ म्हणतो, हो मला माहिती होतं. तेव्हा इथे आता पार्थ हा खूप जास्त खुश असतो, तर इथे काव्या तिला खूपच जास्त राग आलेला असतो. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर इथे काव्या इतकी चिडलेली असते की पार्थ म्हणत असतो की बरं झालं ना, म्हणजे इथे आपण काव्याला काही नाही सांगितलं ते, आणि ॲनिव्हर्सरीचे इथे आता केकसुद्धा त्यांनाच आणायला सांगितले. वसुआत्या म्हणते, नाहीतर काय, म्हणजे आता काव्याने स्वतःच्या ॲनिव्हर्सरीचे केक स्वतः ती इथे घेऊन मात्र आली आहे. तेव्हा इथे पार्थ म्हणत असतो की बरं झालं ना, त्यानिमित्ताने या आता वाढदिवसाला तुमचासुद्धा हातभार लागला नाही का? तेव्हा इथे खूपच जास्त जीवाला राग येत असतो जेव्हा इथे पार्थ काव्याबरोबर इतकं प्रेमाने बोलत असतो. ते बघितल्यानंतर इथे आता जीवाला त्या गोष्टीचा राग येत असतो. तेव्हा इथे काव्याला खूप जास्त राग आलेला असतो. काव्या म्हणते, तुम्हाला हे सगळं माहिती होतं तरी पण तुम्ही मला नाही सांगितलं. तेव्हा पार्थ म्हणत असतो, तुम्हाला काय सांगणार, जीवा आणि तुम्ही, तुमच्या दोघांच्या तर लक्षातच नव्हतं. तेव्हा मुकुंद काका म्हणतात, खरं तर या सगळ्याचं क्रेडिट कुणाला जर जाणार असेल ना, तर ते नंदिनीला जाणार. नंदिनीमुळे तर आपण आता हा वाढदिवस सेलिब्रेट करतोय, 1 मंथ ॲनिव्हर्सरीचा, बरोबर की नाही? तेव्हा नंदिनी म्हणते, नाही नाही, मी काही केलेलं नाही आहे. मी फक्त आईंना सांगितलं की आज आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला. तेव्हा आईने इतकं उत्साहामध्ये हे सगळं केलं ना, आईने हे सगळं करायला सांगितलं. मी नाही, मी फक्त सांगितलं की आज आमचं लग्न झालं होतं, आमच्या लग्नाला 1 महिना पूर्ण झाला, एवढंच फक्त सांगितलं. बाकी याच्यामध्ये माझा हातभार असा काहीच नाही आहे. तेव्हा मानिनी म्हणते, हो अगदी बरोबर, तू फक्त सांगितलंस, पण शेवटीला तू सांगितलंस ते चांगलंच केलंस ना. अगं बघ ना, आपण सगळ्यांनी तुमचा आता हा पहिल्या लग्नाचा वाढदिवस, त्याला जो 1 महिना पूर्ण झाला आहे, 1 मंथ ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट तर आपण करतोय की नाही? तेव्हा इकडे आता जरी ही सगळी आयडिया माझी असली ना, तरीसुद्धा ही सगळी सजावट बघते ना, डेकोरेशन, हा सगळा उत्साह माझ्या एकटीचा नाही, तर वसू आत्यांचा सुद्धा आहे. हे सेलिब्रेशन सगळं वसू आत्यांनी केलं आहे, माहिती आहे का मुलांनो? ही सगळी तयारी वसू आत्यानेच करायला सांगितली होती आणि ही पार्टीसुद्धा आज त्यांच्याकडूनच आहे. तेव्हा काव्याला खूपच जास्त राग येतो, कारण तिला माहिती आहे वसू जेव्हा काही करण्याचा प्रयत्न करत असते ना, तेव्हा तेव्हा चुकीचंच काहीतरी करत असते आणि ह्या वेळेला सुद्धा तिने तेच केलेलं आहे. जेव्हा काव्याला ही गोष्ट कळते की हा प्लॅन सगळा वसू आत्याचा होता, तेव्हा तिला खूपच जास्त राग येतो. त्यानंतर इथे आता मानिनी म्हणते, आणि केकसुद्धा आपल्या काव्यानेच आणला. जे फ्लेवर सांगितले ते फ्लेवर काव्या इथे घेऊन आली. याचा अर्थ काय होतो, तर या सगळ्या आता ॲनिव्हर्सरीचा जो काही हा दिवस आहे, त्याला आपल्या काव्याचा सुद्धा हातभार लागलेला आहे. तेव्हा इकडे मुकुंद काका म्हणत असतात की चला, म्हणजे आता सगळेजण एकत्र आहेत, सेलिब्रेशन तर होणारच आणि ते आता होतं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता जी छकुली असते, छोटी मुलगी, ती जाते आणि नंदिनीला आणि जीवाला इथे ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देते. ती कॉंग्रॅच्युलेट करत असते दोघांनाही. तेव्हा पारसुद्धा म्हणतो की तुम्हालासुद्धा 1 मंथ ॲनिव्हर्सरीच्या खूप खूप शुभेच्छा. तेव्हा इथे काव्याला काय आनंद होतोय काय? काव्याला तर रागच आलेला असतो. तेव्हा पार्थ म्हणत असतो, नंदिनी, आमचा प्लेयर तर इथे पूर्णपणे आऊटच झाला आहे, तुमच्या प्लेयरचं काय चाललं आहे? तेव्हा नंदिनी म्हणते की आमचा प्लेयर तर पूर्णपणे किन बोल्ड झालेला आहे. तेव्हा इथे जीवा आणि काव्या दोघांनाही आश्चर्य वाटलेलं असतं. तेव्हा मानिनी मात्र हसत असते. मानिनी म्हणत असते, मुलांनो, ही सगळी तयारी ना
आम्ही सगळ्यांनी मिळून केली आहे. बघा ही सगळी तयारी, डेकोरेशन वगैरे, मेन्यू आजचं सगळं वसू आत्याने बघितले. केक मात्र आता इथे नंदिनीने जे फ्लेवर सांगितले होते ते केक मात्र आता स्वतःच्या ॲनिव्हर्सरीचे काव्या स्वतःच घेऊन आली आहे. बरोबर की नाही काव्या? तेव्हा इथे काव्य आता जीवाकडे बघत असते. जीवाला खूप जास्त राग येत असतो. तेव्हा इकडे आता जी मानिनी आहे ती म्हणत असते, अरे मग चला ना आता केक कट करून घ्या ना. तेव्हा इकडे नंदिनी, अगं कसली वाट बघताय, आता तुम्ही सगळेजण आहात ना, चला मग आता केक कट करून घ्या. त्याच्या आधीच प्रेक्षकांनो इथे पिहू येते आणि जीवा आणि नंदिनी या दोघांना इथे आता ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा देते. त्यानंतरला ॲनिव्हर्सरीच्या शुभेच्छा दिल्यानंतर ते दोघे तिला शेक हँड करतात, हात पुढे करतात. पण जेव्हा काव्याला ती आता शुभेच्छा द्यायला येणार, काव्या रागानेच तिथून निघून गेलेली असते. त्यामुळे इथे पार्थला वाईट वाटतं. बाकी इथे आता मधू म्हणत असते, झालं झोंबल्या हिला मिरच्या. कुठलाही कार्यक्रम करायचं म्हटलं की ही कधी आनंदामध्ये नसतेच. दुसऱ्याच्या आनंदावरती कसं विरजण टाकायचं ना, हे या मुलीला अगदी बरोबर जमतं. काय गं ये, तुला काहीच कसं वाटत नाही गं? आम्ही सगळेजण एकत्र येऊन इतक्या छान पद्धतीने इथे आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करतोय आणि हिला नेहमीप्रमाणे नाक फुगवून आपलं बसायचंच आहे. काहीच कसं वाटत नाही या मुलीला. तेव्हा इकडे नंदिनीला सुद्धा वाईट वाटतं, पण निदान जीवाला इतका राग तरी येत नाही. तसा इथे काव्याला आलेला असतो. काव्य आपल्या रूममध्ये येते आणि आता ती चिडचिड करत असते. तेवढ्यातच इथे प्रेक्षकांनो पार्थ म्हणतो की मी आलोच, मी बोलतो त्यांच्याशी. त्यावेळेला इथे विक्रांत काका म्हणत असतात, नाही नको, आज तू बोलू नकोस, आज तिच्याबरोबर मी बोलतो. तेव्हा पार्थ म्हणतो, नाही बाबा तुम्ही बोला, मला काही प्रॉब्लेम नाही आहे, पण त्या जर तुम्हाला काही रागाने बोलल्या तर मला ते सहन होणार नाही, मी आत्ताच सांगतोय. तेव्हा विक्रांत काका म्हणतात, नाही रे, मला काही बोलणार नाही आहे ती. काव्य तशी फार गुणी मुलगी आहे, ती आता फक्त चिडचिड करते, रागवते एवढंच. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे काव्य आणि पार्थ दोघेजण जेव्हा रूममध्ये असतात तेव्हा पार्थ कितीतरी वेळा काव्याला समजावून सांगतो, तिची बाजू घेतो, तिची सगळी कामं ऐकतो, तिची इथे आता इतकी काळजी करतो की ती अभ्यास करत असताना तिला कॉफी आणून देत असतो, तिला इथे इमोशनल सपोर्ट देत असतो. तरी पण इथे काव्याला ते सगळं आता ढोंग वाटत असतं. तेव्हा इकडे अनिशा तिला म्हणालेली असते, काय गं, तू माणूस म्हणून तरी त्यांच्याबरोबर नीट वागू शकतेस ना. आणि त्याचमुळे इथे काव्याला आता ते सगळं आठवतं. ती म्हणते की अनिशासमोर या माणसाचं कौतुक मी उगाचच केलं. माझं याच्याबद्दलचं मत आधी जे होतं ना तेच बरोबर होतं. याचे खायचे दात वेगळे आहेत आणि दाखवायचे दात वेगळे आहेत, म्हणूनच या माणसाचा मला राग येतो. आता इथे 1 मंथ ॲनिव्हर्सरी आहे, त्याला माहिती होती, पण तरीसुद्धा मला काहीही सांगितलं नाही आहे. मला जर माहिती असतं ना तर मी घरी आलेच नसते, असं तिचं म्हणणं असतं. त्यानंतरला इथे दरवाजा नॉक होतो. तेव्हा ती म्हणते की पार्थ तुम्ही आताच्या आता इथून जा, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तरीसुद्धा इथे विक्रांत काका दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात. तेव्हा इकडे काव्या उशी उचलते आणि त्यांना फेकून मारते. तेव्हा ती उशी आता पार्थ म्हणून त्याला फेकून मारलेली असते, पण ती लागलेली असते विक्रांतला. तेव्हा इकडे आता नंदिनी म्हणत असते, आई सॉरी, खरंच सॉरी. म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की 1 महिना पूर्ण झाला आहे, तुम्ही एवढं सेलिब्रेट करायची सगळी तयारी केली आणि काव्या ही अशी वागली. तेव्हा वसू आत्या म्हणत असते, नंदिनी अगं नको तू वाईट वाटून घेऊ, आम्हाला ना तिच्या ह्या अशा वागण्याची आता सवय झाली आहे. तेव्हा मधू म्हणते, नाहीतर काय, असं कोण मूर्खासारखं वागतं का? म्हणजे इथे आपण सगळेजण सेलिब्रेट करतोय आणि हिला आता मिरच्या झोंबल्या आणि वैतागून निघून गेली, असं का वागायचं, एवढी चिडचिड का करायची? तेव्हा जीवा म्हणतो, काय आता काय म्हणालीस तू, एवढी चिडचिड का करायची? अगं मग अजून काय करायला हवंय ते तरी सांगा ना, काय करायला हवे आम्ही? अगं आता तू मला सांग, तुझं प्रेम आहे की नाही काकावरती? प्रेम आहे की नाही? आहे ना, म्हणून तुझं सगळं बरं चाललंय गं. पण जर तुझं एका दुसऱ्याच मुलावरती प्रेम असतं आणि जबरदस्तीने तुझं लग्न एका दुसऱ्या मुलाबरोबर लावून दिलं असतं तर तू लगेच आनंदामध्ये राहिली असतीस का? अशी 1 मंथ ॲनिव्हर्सरीला नाचली वगैरे असतीस? हे सगळं केलं असतंस का तू? अगं तिचं लग्न कशा परिस्थितीमध्ये झालं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. मग आपण तिच्याकडून लगेच ही अशी अपेक्षा का करायची की ती खुश राहू शकते, ती नाचू शकते, तिला तिचा वेळ द्यायला नको का? तेव्हा इकडे आता लगेचच पार्थ त्याला म्हणत असतो की जीवा 1 मिनिट, माइंड युअर टंग, माइंड युअर लँग्वेज.
तेव्हा तो म्हणत असतो, दादा नाही, खरं तर मी थांबलो असतो, मला कुठे थांबायचं आहे ते बरोबर माहिती आहे, पण अरे घरातले लोक आहेत ना आपले, त्यांचं मला काही कळतच नाही. आता कुठे जरा श्वास घ्यायचं म्हटलं, आता कुठे जरा नवीन सुरुवात करायची म्हटली तरी सगळेजण लगेच मागे खेचतात ना, पुढे जाऊ काही देत नाही. तेव्हा इथे मानिनी म्हणते, काय रे, तुला कोणी रे मागे खेचण्याचा प्रयत्न करतोय? नाही, काव्याचं ठीक आहे, काव्याचं आम्ही समजू शकतो, ती अशीच रिॲक्ट होणार होती हे आम्ही गृहीत धरलंच होतं, पण तुझं काय, तू का असा वागतोयस, तुला कुठली गोष्ट खटकली आहे ते तरी सांग, असं आता मानिनी इथे जीवाला विचारत असते. तर पुढील भागामध्ये मानिनी म्हणत असते की जीवा, अरे काव्याचं आम्ही समजू शकतो, ती अशीच रिॲक्ट होणार होती, किंबहुना ती जरा वेगळी रिॲक्ट झाली असती ना तर आम्हाला आश्चर्य वाटलं असतं, पण आता जी रिॲक्ट झाली ते ठीक आहे, आम्ही तिला समजून घेतोय ना. पण तुझं काय रे, तुझं असं का म्हणणं आहे? मला खरंच काही कळत नाही आहे, तुला कुठली गोष्ट खटकते ते तरी आम्हाला कळू दे. तेव्हा इथे विक्रांत काका म्हणतात की काव्या नेहमी चिडचिड करणं, रागवणं, लोक अगं खिल्ली उडवतात आपल्या या स्वभावाची, आपल्याला हसतात, आपण शांत राहायला नको का? तेव्हा इकडे आपण खुशी दाखवायची, आनंदी राहतो असं दाखवायचं. तेव्हा काव्य म्हणतो, हे सगळं कसं दाखवायचं, काय करायचं त्यासाठी? तेव्हा इकडे काका म्हणतात की त्यासाठी आनंदी राहायचं, आनंदी राहिलं पाहिजे आपण. तेव्हा इथे आता मानिनी म्हणत असते काव्याचे, का आता कमी आपण इथे टँड्रम सहन करतो का, तिचं कमी इथे हट्ट आपण पुरवतो का, तरी पण ती इथे आता ऐकतच नाही, कसं वागायचं ते तिला कळतच नाही, असं इकडे मानिनी सगळ्यांच्या समोरच आता बोलत असते.